जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोते जनहो, आपणा सर्वांना चैतन्य आत्मन या चॅनलचा हार्दिक नमस्कार। आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात अगदी मनापासून स्वागत। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 187। वार आहे सोमवार व तारीख 6 जुलै 2026। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा नेहमीप्रमाणे पुढील वाचनास सुरुवात करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे महत्व जाणून घेऊया। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात केलेले आहे। या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयत्न असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अतिदक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देह बुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागे दोरे, संसारांतील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती
व समाधान मिळेल अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे, ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया. सध्या आपण या ग्रंथातील दशक मंत्रांचा या 5व्या दशकातील साधक लक्षण या 9व्या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत. मागील भागात आपण या समासातील ओवी क्रमांक 11 ते ओवी क्रमांक 20 या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले होते. आज आपण पुढील 10 ओव्यांचे वाचन करणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 20 या अंकानंतर स्वानुभवाचेनी योगे या शब्दांनी 21व्या ओवीस प्रारंभ होतोय, तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करीत आहोत. स्वानुभवाचेनी योगे वस्तू साधी लाग वेगे, तेची वस्तू होय अंगे या नाव साधक. अनुभवाची अंगे जाणे योगी यांचे कुणे बाणे, काहीच न होन असणे या नाव साधक. परती सारुन उपाधी असाध्य वस्तू साधने साधी, स्वरूपी करी दृढ बुद्धी या नाव साधक. देवा भक्ताचे मूळ शोधन पाहे सकळ, साध्याची होय तत्काळ या नाव साधक. विवेक बळे गुप्त झाला आपे आप मावळला, दिसतो परी देखिला नाहीच कोणी, मी पण मागे सांडिले स्वये आपणांस धुंडिले, तुयेंसही ओलांडिले या नाव साधक. पुढे उन्मनीचे सेवटी आपली आपणा अखंड भेटी, अखंड अनुभवी ज्याची दृष्टी या नाव साधक. द्वैताचा तटका तोडिला भासाचा भास मोडिला, देही असोनी विदेह झाला या नाव साधक. जयास अखंड स्वरूप स्थिती नाही देहाची अहम कृती, सकळ संदेह निवृत्ती या नाव साधक. पंचमहाभूतांचा विस्तार जयासी वाटे स्वप्नाकार, निर्गुणी जयाचा निर्धार या नाव साधक. जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओव्यांचा आपण मराठीतील अर्थ पाहूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 21व्या अंकाने स्वानुभवाच्या योगे करून या शब्दांनी आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास आपण सुरुवात करीत आहोत. स्वानुभवाच्या योगे करुनी जो हा हा म्हणता वस्तू म्हणजे परब्रह्म साध्य करतो व स्वतः तदाकार बनतो, अनुभवाचे प्रकार जाणतो, योग्यांची खूण जो आत्मसाक्षात्कार तो ज्याला बांधतो, एकदेशीपणाने न उरता अहंकार मुळीच न राहू देता काहीच नसता जो असतो तो साधक. साधकाला योगाची अंगे माहीत असतात, तो काहीच नसून असतो, म्हणजे विशेषत्वाला न येता आत्मरूपीच असतो. देहादी उपाधी बाजूला टाकून असाध्य वस्तू जे परब्रह्म ते साधनाने साध्य करतो. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बुद्धी दृढ करतो. देव आणि भक्त यांचे मूळ सारे शोधून पाहतो. साध्य जे शुद्ध परब्रह्म तत्व तद्रूप तत्काळ होऊन जातो.
नित्य कोणते व अनित्य कोणते याचा विचार करणे याचे नाव विवेक. अशा विवेकाने अनित्य जे देहाधिक अनित्य जे देहाहिक त्यांचा त्याग करून नित्य जे आत्मस्वरूप त्यात बुडी देऊन राहतो व त्यातच आपोआप विरून जातो, लय पावतो, तेथेच स्थिरता पावतो व स्थूल देहाने लोकांस दिसला तरी त्याचे अंतस्वरूप कोणासही पाहता येत नाही, आकलन होत नाही. मीपणा अहंकार मागे टाकून स्वतः आपले स्वरूप शोधून काढतो, तुर्यावस्थेसहित ओलांडून पलीकडे गेला. पुढे उन्मनी अवस्थेच्या शेवटी आत्मस्वरूपाची अखंड भेट होते व त्या अनुभवावर त्याची दृष्टी म्हणजे वृत्ती नित्य स्थिर होते, त्या अखंड आनंदाचा भोग घेत राहतो. दृश्यामुळे उत्पन्न होणाऱ्या द्वैताचा संबंध तोडून टाकला, भासाचा भासपार मोडून टाकला. देहांत सामान्य चार लोकांप्रमाणे व्यवहारांत असूनही विदेहाप्रमाणे देह भावातीत होऊन वागतो. द्वैत भासाचा संबंध तोडून तो देहीच विदेह स्थितीचा अनुभव घेतो, ज्याची अखंड स्वरूपाकार स्थिती आहे, ज्यास देहाचा अहंकार किंचितही नाही आणि ज्याचे सर्व संशय दूर होऊन गेले, सर्व संशय रहित होऊन अखंड स्वरूपानुभवात निमग्न होऊन गेला, तो साधक. पंचभूतांचा हा सर्व विश्वाकार ज्यास स्वप्नासारखा खोटा वाटतो व ज्याचा निश्चय निर्गुणाच्या ठिकाणी वसलेला आहे, पांच भौतिक त्याला स्वप्नवत होऊन जाते व तो निर्गुणी अनन्य होतो, असा जो खरा साधक होय, असे श्री रामदास स्वामी आपणाला या समासात सांगत आहेत. अशी पुढे बरेच लक्षण खऱ्या साधकाची समर्थ श्री रामदास स्वामी आपल्याला पुढील भागातही समजावून सांगत आहेत. तो भाग आपण पुढील भागात पाहूया. आता कृतज्ञतेने समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची आपण सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदास. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोते जन हो, आपण सर्वांनी अगदी मन लावून ग्रंथाच्या ह्या भागाचे श्रवण केले त्याबद्दल आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद व एक नम्र विनंती. आमचे हे रोजचे ग्रंथ वाचन आणि आपले रोजचे ग्रंथ श्रवण जर आपणास आवडत असेल, रुचत असेल, काही ज्ञानबोध जर आपणास त्यातून होत असेल, तर कृपया आपण आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. काही सुचवायचे असल्यास कमेंट मध्ये तसे लिहा, ही आपणा सर्वांना नम्र विनंती. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.